तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 3 पीस प्रिन्स कटिंगची प्रॉपर पेपर कटिंग कशी करायची तेच बघणार आहोत. तर इथं आपल्याला 2 फोल्डमध्ये कापड घ्यायचं आहे. तर इथं पेपर घेताना सुद्धा 2 फोल्डमध्ये घ्यायचं आहे. पण मी इथं फक्त 1 फोल्डमध्ये घेतलेला आहे, म्हणजे त्याच्या 2 घड्या घातलेल्या नाहीत. बंद बाजूकडे आपण गळा टाकतो. नेहमी लक्षात ठेवा, हे फक्त पॅटर्न काढून ठेवायचे आहेत, म्हणून मी फक्त एकच पीस घेतलेला आहे. आणि प्रॉपर अंगावरून किंवा ब्लाऊजवरून मापे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कशी वाढवायची आहेत ते सुद्धा मी इथं तुम्हाला साईडला दाखवलेलं आहे. आपण 0पासून क्लासची सुरुवात केली आहे ते व्हिडिओज बघा, म्हणजे परफेक्ट लक्षात येईल. उंची 14 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15वरती टिक मार्क केलेली आहे. आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे, तर इथं मी 5.5 शोल्डर घेते. 38 छाती आहे, त्यासाठी 5.5 शोल्डर इनफ होईल. मुंडा इथं आपण 6 इंच घेतो आहे. बऱ्याचदा असं होतं की छाती 38 आहे, 36 आहे, तर किती घ्यायचं हे कळत नाही. तर त्याचा चार्ट मी पूर्वी अपलोड केलेला आहे, नक्की पहा. तर इथूनही 5.5 आहे का बघायचं. आणि कधी-कधी काय होतं की वरून आपण 6 मुंडा घेतो, पण खालच्या साईडला तिरकं होऊ शकतं. त्यासाठी खालीही 5.5 आहे का बघायचं. अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर आता लगेच छातीचा चौथा भाग आपण इथं घ्यायचा आहे. म्हणजे छाती 38 आहे, त्याचा चौथा 9.5 येतो. तर 9.5 वरती पहिल्यांदा आपण टिक मार्क करायची आहे. त्याच्यामध्ये अजून 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तुम्ही इथं 1.5 इंच, 2 इंच तुमच्या आवडीने कितीही लूजिंग ठेवू शकताय. तर असं हे मी टिक मार्क करून घेतलेलं आहे. याच्यावरून आपण आता लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून बघितला तर परफेक्ट बसेल. काक्यामध्ये फुगा वगैरे असला काहीच प्रकार या कटिंगमध्ये येत नाही. परफेक्ट पद्धत आहे फ्रेंड्स. एकदा नक्की अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून बघा. कंबर 32 आहे, त्याचा चौथा 8 येतो आणि त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तर याची उंची आपण पूर्ण ब्लाऊजची उंची 14 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 15 घेतलेली होती. तर कमरेचं माप त्याच ठिकाणी टाकलेलं आहे. तर इथं 2 पॉईंट आपण टिक मार्क केलेले आहेत. आता हे जे पॉईंट आहेत ते आपण जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरती अगदी सोप्या पद्धतीने शिलाई शिकवली जाते. कटिंग करण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे. तर इथं पाहू शकताय, बऱ्याच वेळा असं होतं की गळा घसरतो, गळा फाकतो, असे प्रॉब्लेम्स असतात. त्यासाठी आपण गळ्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. असं जर केलं तर गळा फाकण्याचं किंवा गळा पडण्याचं प्रॉब्लेम तुमचा पूर्णपणे बंद होईल. आणि इथं मुंड्याचा जो शेप आहे त्याच्या आतल्या साईडला आपण इथं पाव इंच फक्त आत घेतोय आणि अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, पाव इंच म्हणजे फक्त 2 लाईन आपण आतल्या साईडला घेतलेलं आहे आणि इथं 1.5 इंचावरती आपण मुंड्याचा शेप तयार करून घेणार आहोत. करेक्ट 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि वरून 6चा मध्य काढायचा, म्हणजे मुंड्याचा मध्य काढायचा आणि तिथूनच आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बॅक साईडचा जो मुंड्याचा शेप आहे तो तयार होईल. तर आता वरचं पण झालेलं आहे, खालचं पण झालेलं आहे. आता गळा रुंदी बघायची. गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे. तर गळा खोली इथं 9 आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घेऊन 9.5 वरती टिक मार्क केलेलं आहे. खालच्या साईडने सुद्धा त्यांना 2.25च पाहिजे, त्यामुळे खालचं सुद्धा 2.25च घेतलेलं आहे. तुम्हाला पसरट पाहिजे असेल तर खाली तुम्ही कितीही गळा वाढवू शकता, बट वरती जास्त वाढवायचा नाही. जास्त वाढवला तर गळा फाकतो. 2, 2.25, 2.5पर्यंत घेऊ शकताय. कधी-कधी 3 घेतला तरीसुद्धा तुम्ही जर अर्धा इंच डाऊन केलं तर तो गळा फाकत नाही किंवा पसरतसुद्धा नाही. तर इथं पाहू शकताय, आपण आता गोल गळा नाही काढणार, तर असा हा आपण गळ्याला एक वेगळा शेप देतोय. तर इथं करेक्ट मध्यावरती आपण याचा पॉईंट बनवून घ्यायचा असतो, बट त्यांना तसा नको आहे. त्यामुळे आपण खालच्या साईडला घेतलेला आहे आणि असा पंचकोनी गळा आपण काढून घेतोय. हे बघा. तर आता खालच्या साईडला आपण टक्सचे पॉईंट देऊन घ्यायचे आहेत. करेक्ट 4 वरती आपण पॉईंट दिलेला आहे आणि टक्सची उंची 4.5 घेतोय. पाठीमागचा गळा किती आहे त्यानुसारच टक्सची उंची ठरते. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5-5.5 पर्यंत टक्सची उंची घेऊ शकता. तर हे बघा, इथं मी सर्व मापे लिहून घेते, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल किती काय होतं ते. तर इथं 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि 8 आपला कमरेचा भाग आहे, म्हणजे कमरेचा चौथा भाग. गळा 9.5 घेतलेला आहे. 6 मुंडा आहे.
आणि 5.5 शोल्डर आहे, 2.25 गळा रुंदी घेतलेली आहे. इथं 1 इंचावरून शेप दिलेला आहे. अर्धा इंच, पाव इंच इथं मी ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे. तर असं हे सर्व काही आपण लिहून घेतलेलं आहे. इथं लिहायचं 38 साईज प्रिन्स कट ब्लाऊज, 3 प्रिन्स कट ब्लाऊज असं लिहायचं आहे. म्हणजे परफेक्ट लक्षात येईल की हा कोणता पॅटर्न आहे. तर व्यवस्थितपणे सगळं काही लिहून व्यवस्थित कट करून ठेवायचं. म्हणजे कधीही तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायचं असेल तर फक्त हे पॅटर्न त्या ब्लाऊजच्या घडीवरती, म्हणजे ब्लाऊज ज्यावेळेस तुम्ही कट करा त्यावेळेस त्याची घडी घालायची आणि हे पॅटर्न त्याच्यावरती ठेवायचे. व्यवस्थित आखून कट करायचं आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काहीच घ्यायचं नाही. जर तुम्ही एक्स्ट्राचं घेतलं तर तुमचा ब्लाऊज थोडासा मोठा होऊ शकतो आणि सर्व मापे चुकू शकतात. कारण ह्याच्यामध्ये जेवढं वाढवायचं होतं तेवढं वाढवून घेतलेलं आहे. त्यामुळे अजून ह्याच्यामध्ये काहीच वाढवून घ्यायचं नाही फ्रेंड्स. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. काय ताई काय करतात की अर्धा इंच एक्स्ट्राच्या घेतात पॅटर्नवरून, त्यामुळे त्यांचा ब्लाऊज पूर्णपणे चुकतो. तर तसं न करता जसा पॅटर्नवरती आपण मापे टाकलेले आहेत तशीच व्यवस्थित ते छापूनसुद्धा घ्यायचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आणि आता आपण पुढचा भागसुद्धा कट करून घेणार आहोत. अशी ही परफेक्ट पाठीमागच्या साईडची कटिंग तयार झालेली आहे. तर आता पाठीमागचा जो भाग आहे तोच पुढच्या साईडमध्ये आपण असा हा छापून घ्यायचा, व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती एक्स्ट्राची मापे टाकून घ्यायची आहेत. तर एकदम सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. हे बघा, हे व्यवस्थित याच्यावरती ठेवायचं आणि आखून घ्यायचं. तुम्हाला अजून एकदा व्यवस्थित समजावं त्यासाठी मी इथं टेपने सुद्धा मापे घेऊन दाखवते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जो पॅटर्न काढलेला आहे तो पुढच्या साईडवर ठेवताना सुद्धा बरोबरच आहे. म्हणजे कमी जास्त काहीच घ्यायचं नाही. थोडं जरी कमी जास्त घेतलं तर हे चुकू शकतं. तर इथं पाहू शकता करेक्ट 5.5 आपला हा शोल्डर भरलेला आहे. आपण 5.5च घेतलेला होता. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण घेतलेली मापे करेक्ट होती. तर आता आपण पूर्ण असे हे लाईन ओढून घ्यायचं आहे. म्हणजे पाठीमागचा भाग पूर्ण पसरून अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. म्हणजे कडेकडेने सगळीकडून आपण लाईन ओढून घेणार आहोत. आणि नंतर एक्स्ट्राची मापे आपल्याला याच्यामध्ये वाढवून घ्यायची आहेत. ज्यावेळेस आपण पुढचा भाग कटिंग करतो त्यावेळेस पाठीमागच्या भागापेक्षा अर्धा इंच उंची पुढच्या भागाची वाढते. हे नेहमी लक्षात ठेवा. तर पाठीमागच्या भागामध्ये आपण प्रॉपर उंचीपेक्षा 1 इंच वाढवतो आणि पुढच्या भागामध्ये प्रॉपर उंचीपेक्षा 1.5 इंच आपण वाढवून घेत असतो. तर असे हे व्यवस्थित मी आखून घेतलेलं आहे. तर हे बघा, हा पॅटर्न मी काढून ठेवला आणि आता आपण ह्याच्यावरती मापे टाकून घेऊया. तर हे करेक्ट 5.5 आहे. 2.25 वरती गळा रुंदी घेतलेली आहे. 6 वरती आपण मुंड्याचा शेप तयार करायचा आहे. कारण पुढचा मुंडा आपण 1 इंचावरून घेतो, त्यासाठी हा शेप आपल्याला बनवून घ्यायचा आहे. इथं सुद्धा 5.5 आहे का बघायचं तर आहे. आणि इथं आतल्या साईडला अर्धा इंच आपण घेतलेला आहे. पाठीमागच्या साईडने आपण पाव इंच घेतलेलं, इथं अर्धा इंच आतल्या साईडला लाईन ओढलेली आहे. तर मी हे थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. गळा इथं 6 आहे तर 6.5 वरती आपण टिक मार्क केलेली आहे. म्हणजे कितीही गळा असू द्या त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं असतं. आणि पुढचा गळा आपण राऊंडच काढणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीने कसाही गळा काढू शकताय. गळा पडू नये इथं म्हणून आपण अर्धा इंच गळ्याच्या साईडने डाऊन करून घेणार आहोत. तर सगळ्या गळ्याच्या ब्लाऊजमध्ये हे मस्ट आहे. म्हणजे असं तुम्ही करा, गळा अजिबात तुमचा पडणार नाही. आणि इथं मी राऊंड शेप देऊन घेते. छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स आपण पूर्णपणे या कटिंगमध्ये सांगत आलेलो आहोत आणि पुढे सुद्धा सांगणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा. तर उंची करेक्ट मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. कारण की पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा भाग अर्धा इंचाने एक्स्ट्राचा असतो. तर इथं अर्धा इंच एक्स्ट्रा मी घेतलेला आहे आणि इथं मी अशी लाईन ओढून घेते. तर अजून एकदा चेक करून बघायचं करेक्ट 15.5 इंच आहे का. तर अजून एकदा मी मेजरमेंट करून बघणार आहे. तर आहे हे करेक्ट 15.5 झालेलं आहे. तर आता जो मुंडा आहे त्या ठिकाणी 1 इंच घ्यायचं आणि करेक्ट मध्यावरती, मुंड्याच्या मध्यावरती एक लाईन ओढायची. म्हणजे 6 मुंडा आहे, 3 वरती एक लाईन ओढून मुंड्याचा शेप आपण द्यायचा आहे. तर हे बघा, फक्त 1 इंचावरून आपण मुंड्याची जी गोलाई आहे ती देऊन घेतोय. आता जो फिटिंगचा भाग आहे त्या ठिकाणी आपण लाईन ओढून घेऊया म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल. तर 9.5 वरती आपण
ठेवलेलं होतं फिटिंग. आणि खाली बघा, खाली जी क्रॉसपट्टी आहे ती आपण काढतोय. करेक्ट 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची, इकडच्या साईडला 2.5 इंचाची घ्यायची आहे आणि अशी ही तिरकी लाईन ओढून घेतली तरी चालते किंवा हाताने अशी गोलाई दिली तरी चालते. तर तुम्ही पट्टीने रेष ओढू शकताय किंवा हाताने सुद्धा हे करू शकताय. तर इकडच्या साईडला 3.5 घेतलेला आहे आणि कडेच्या साईडला 2.5 इंच घेतलेला आहे. इथं 3.5 इंचावरती करेक्ट टिक मार्क करायची, 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आणि वरून आपण 10.5 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे. अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे फ्रेंड्स. इथं पाहू शकताय 2.5 इंचाची लाईन आपली तयार झालेली आहे आणि असा हा शेप आपण देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर जो आपण टक्सचा शेप घेतलेला होता तो सुद्धा असा तयार करायचा आहे. तर इथं टक्ससाठी आपण 2 इंच घेतलेला आहे. 2 इंच घेतल्यामुळे काय होतं की व्यवस्थित कप बनतात. तर जी काही मापे आहेत ते मी सर्व काही ह्याच्यावरती लिहून घेते म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल. तर हे सगळं मी तुम्हाला झूम करून दाखवणार आहे फ्रेंड्स. त्यामुळे जरी आता व्यवस्थित दिसत नसलं तरी झूम केल्यानंतर व्यवस्थित दिसेल. 2 इंच आपण टक्ससाठी घेतलेलं एक्स्ट्रा, त्यासाठी इथं 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. वरच्या साईडला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि परफेक्ट आपली जी कटिंग आहे ती तयार होते. आता हे व्यवस्थित आपण आखून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथं समजलं असेल 38 साईजचा 3 पीस प्रिन्स कटिंग ब्लाऊज आपण आता कट करतोय. ते सगळं काही इथं पॅटर्नवरती लिहून ठेवायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही काही वर्षांनी जरी हा पॅटर्न बघितला तरी तुमच्या लक्षात यावं की 3 पीस प्रिन्स कटिंगचा हा पॅटर्नचा भाग आहे तो. तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या साईजचे पॅटर्न कसे काढायचे, ब्लाऊजची कटिंग कशी करायची, शिलाई कशी करायची प्रॉपर पद्धतीने ते सर्व दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की ते व्हिडिओज पहा. आणि जर तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं कळत नसेल किंवा 36 छाती असेल तर किती मुंडा घ्यायचा, किती शोल्डर घ्यायचं, 40 असेल तर किती घ्यायचं हे काहीच कळत नसेल तर त्याचा चार्टसुद्धा मी पहिला अपलोड केलेला आहे. तोही तुम्ही नक्की पहा. म्हणजे जास्त छातीच्या मापावरून सर्व काही मापे तुम्हाला समजतील आणि इझिली तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकाल. त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर परफेक्ट बसेल. एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. तर आता हे पॅटर्न व्यवस्थित तुम्ही असेच फोल्ड न करता व्यवस्थित असेच ठेवा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज कटिंग कराल त्यावेळेस व्यवस्थित ते पसरले जातील. आणि जर हे फोल्ड करून ठेवले तर ह्याचा शेप वेगळा बनतो आणि आपल्याला ते कट करताना इझिली कट करता येत नाहीत फोल्ड झाल्यामुळे. त्यामुळे असेच हे पॅटर्न ठेवून द्यायचे आहेत. तर हे पॅटर्न व्यवस्थित ठेवायचे असतील तर बेडच्या खालच्या साईडला ठेवा, म्हणजे हे असेच राहतील. तर ही एक ॲडिशनल टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे. कारण बेडच्या खालच्या साईडला जर गादीच्या खाली जर हे पॅटर्न तुम्ही ठेवले तर ते असेच राहतात, फोल्ड वगैरे होत नाहीत. तर व्यवस्थितपणे आपण कटिंग करून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी काढलेली आहे इथं पाहू शकताय. आणि हे 2 भाग तयार झालेत, पाठीमागचा आणि पुढचा, असे हे 2 भाग आपले तयार झालेले आहेत. तर आता आपण बाही कट करायची आहे. तर बाहीसाठी मी असा हा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे. छाती आहे 38, त्याचा चौथा 9.5 येतो. तर 1 इंच वाढवून 10.5 वरती टिक मार्क करायची आहे. आणि जी खुली बाजू आहे त्या साईडने आपल्याला हाईट कॅप टाकून घ्यायची आहे. आणि बंद बाजू आहे त्या साईडने आपण उंची मोजून घेत असतो. तर इथं पहा उंची आहे 10, तर इथं 1 इंच वाढवून 11 वरती मी टिक मार्क केलेली आहे. अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. दंडगेर किती आहे बघायचं, 5.5 आहे. तर त्याच्यामध्ये 1.5 इंच, 1 इंच, अर्धा इंच तुमच्या आवडीने तुम्ही कितीही वाढवू शकता. इथं मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर हे बघा, ही सुद्धा लाईन आपण ओढून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे बाही कटिंग करण्याची आणि विशेष म्हणजे ही बाही परफेक्ट बसते. तर 3 इंचावरून आपण हाईट कॅपचा शेप घेणार आहोत. तर इथं 3 इंचावरती मी टिक मार्क करून घेते. ज्या ठिकाणी आपण 3 इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आडवं 1 इंचसुद्धा आपण मोजून घ्यायचं आहे. आता वरच्या साईडने सुद्धा 1 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची. तर हे बघा, खालच्या साईडने 1 इंचावर केली, वरच्या साईडने 1 इंचावर केली आणि ते जे 2 पॉईंट आहेत ते जोडून घ्यायचे. तर स्केलने असे ही तिरकी लाईन मी ओढून घेते. हे बघा, अशा पद्धतीने याच्यावरती लाईन ओढायची आणि जी ही लाईन ओढलेली आहे ती नक्की किती आहे ती आपण मोजून बघायची आणि त्याचा मध्य आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथं पहा, हे करेक्ट 9 इंच आहे तर त्याचा मध्य 4.5 येतो
आणि नंतर 4.5चा मध्य काढायचा, म्हणजे 2.25 येतो. तर इकडच्या साईडला सुद्धा 4.5चा मध्य काढायचा आहे. दोन्ही साईडला 4.5चा मध्य काढून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल परफेक्ट. तर आता जे पॉईंट आपण दिलेले आहेत वरच्या पॉईंटवरती अर्धा इंच वर आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आणि हे बघा, वरच्या पॉईंटवरती अर्धा इंच वर आपण मोजून घेतोय, खालच्या पॉईंटवरती अर्धा इंच खाली मोजून घेतोय आणि नंतर बाहीचा शेप आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आता लक्ष देऊन पहा. जर हा शेप द्यायला तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवरती सुद्धा प्रॅक्टिस करू शकताय. आणि जर तुमच्याकडे ब्लॅकबोर्ड असेल तर त्याच्यावरती असं हे व्यवस्थित आखून त्याच्यावरती तुम्ही हा शेप देण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस भरपूर करा, म्हणजे व्यवस्थित शेप देता येईल. तर वरून आपण असा हा शेप देत यायचा आहे. मधल्या पॉईंटवरून डाऊन करत खालच्या पॉईंटला जोडायचा आहे आणि नंतर बघा हे असं जोडून घ्यायचं आहे. तर हा परफेक्ट आपला शेप तयार झालेला आहे. आता ही तिरकी लाईन आपण ओढून घ्यायची आहे. फिटिंगचं माप आहे त्या ठिकाणी फिटिंगचं माप टाकायचं आणि लूजिंगसाठी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी लूजिंगची लाईन ओढून घ्यायची आहे. तर अशी ही बाही आपली प्रॉपर आखून तयार झालेली आहे. आता आपल्याला कट करायची आहे. तर कट करताना नेहमी स्ट्रेट जी लाईन आहे वरच्या साईडची तिथूनच कट करायचं आहे. तर इथं 5.5 मी लिहिते, 1.5 इंच घेतलेलं आहे ते लिहिते. 38 छाती होते तर इथं लिहायचं 38 साईज. आणि कोणत्याही ब्लाऊजच्या बाही तुम्हाला बनवायची असेल तर हीच बाही टाकून तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती बाही तयार करू शकता. फक्त 38 साईजवाल्यांसाठीचं हे आहे. जर तुम्हाला फुग्याची बनवायची असेल तर त्याचा वेगळा पॅटर्न आपण पुढे बघूया. तर ही साधी बाही आहे, म्हणजे 3/4 बाही आहे कोपऱ्यापर्यंत येणारी. तर त्यासाठी जर तुम्हाला कोपऱ्यापर्यंत असणारी बाही पाहिजे असेल तर कोणत्याही पद्धतीचा तुम्ही प्रिन्स कट, साधा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज शिलाई करत असाल तर बाही अशी छापून तुम्ही कट करू शकताय. तर एकच बाहीचा पॅटर्न तुमच्याकडे ठेवला तरी चालतोय, वेगवेगळा काढायची गरज नाही. म्हणजे साध्याचा एक, फुग्याची बाहीचा एक, असे वेगवेगळे पॅटर्न काढायचे, बट साध्या बाहीचा एकच पॅटर्न काढून ठेवला तरी चालतोय. तर हे बघा, जी स्ट्रेट लाईन आहे त्या ठिकाणाहून आपल्याला हे कट करायचं आहे आणि नंतर गोलाई पण व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आणि आता यातूनच आपण पुढचा शेप तयार करून घेणार आहोत. तर ही बघा, बाही ओपन केल्यानंतर त्याचा लुक कसा येतो ते तुम्हाला दाखवते मी आणि नंतरच पुढचा भाग मी कट करून घेते. तर पहिल्यांदा तुम्ही शेप बघा, अशा पद्धतीचा हा शेप तयार झालेला आहे. आणि आता पुढचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर पुढचा शेप असा हा अलगदपणे कट करायचा आहे आणि व्यवस्थित आपला हा शेप तयार झालेला आहे. इथं बघू शकता किती सुरेख आपली बाही तयार झाली. पुढच्या भागाला पुढचा भाग लिहा, पाठीमागच्या भागाला पाठीमागचा भाग लिहा, कारण नवीन नवीन तुम्ही असता त्यावेळेस तुम्हाला पुढचा आणि पाठीमागचा लवकर फरक कळत नाही. तर असे हे 3 पीस प्रिन्स कटिंगची पेपर कटिंग तयार आहे. तुम्ही नक्की अशी कटिंग करून ठेवा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.